नमस्कार, आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार, आज दिनांक 5/10/17 ठळक घडामोडी। जय बाबारी श्री रामदेव बाबाचा विशाल जम्मा जागरणाच्या मुरली प्रेम निवास गृह प्रवेशानिमित्त कैलास अग्रवाल यांच्याकडे झाला कार्यक्रम। महाराष्ट्र एसटी कामगार संघटना धुळे विभाग धुळेतर्फे प्रादेशिक मेळावा व सेवापूर्ती गौरव सैनिकी लॉन येथे दुपारी झाला। आज दिनांक 5/10/17 रोजी महर्षी वाल्मिकी जयंती मिरवणूक सोहळा व भंडाराचा कार्यक्रम नगाववाडी येथे झाला। बातमी नंबर 1। जय बाबारी श्री रामदेव बाबांचा विशाल जम्मा जागरणाच्या मुरलीप्रेम निवासगृह प्रवेशानिमित्त श्री कैलास अग्रवाल बॉम्बे फोटो स्टुडिओच्या बाजूला अग्रा रोड येथे संध्याकाळी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। गृहप्रवेश करून नंतर रामदेव बाबाजी यांची आरती करून विशाल जम्मा जागरणास सुरुवात झाली। यावेळेस सर्व समाजातील जनता या कार्यक्रमाला उपस्थित होती। या कार्यक्रमाला ऑर्केस्ट्राही ठेवण्यात आला होता। अग्रवाल समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुणी सर्वजण उपस्थित होते। या कार्यक्रमाला धरमजी चौडिया, कैलास अग्रवाल, मनीष अग्रवाल, आशिष अग्रवाल, राजू अग्रवाल, वेलांचे बापाजी, लहान मोठे सर्व भक्तही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। बातमी नंबर 2। महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनाकडून दिनांक 5/10/17 रोजी राज्यव्यापी मेळावा सैनिकी लॉन्स येथे घेण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य कर्मचाऱ्यापेक्षा वेतन हे फार कमी आहे। त्यामुळे संघटनेने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेण्यासह 7वा वेतन आयोग मिळावा अशी मुख्य मागणी आहे। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। कामगारांना या मागणीसाठी संप करण्याशिवाय दुसरा मार्गच उरलेला नाही। दिनांक 17 ऑक्टोबर 2017 पासून एसटी कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचा वर्तमानपत्रात व व्हॉट्सअपवर आलेल्या बातम्यांना अनुषंगाने एसटी प्रशासनाने माननीय औद्योगिक न्यायालय मुंबई येथे दिनांक 27/9/17 रोजी तक्रार दाखल करून मान्यताप्राप्त संघटनेचा संघ घेराव करून संप घेराव इत्यादी आंदोलनास बंदी आणण्याची मागणी केलेली होती। पुढील सुनावणी दिनांक 6/10/17 रोजी निश्चित केली आहे। यावेळी जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, पोपटराव चौधरी, जळगाव, नाशिक, मुंबई असे अनेक या जिल्ह्याचे मान्यवर उपस्थित होते व धुळे एसटी कामगार अधिकारी पदाधिकारी हे सर्व या मेळाव्यास हजर होते। तो मनातल्या मनामध्ये तो आत्महत्या करतोय। आज एसटी कर्मचाऱ्याचं जर वेतन पाहिलं, आज होतकरू मुलं एसटी मध्ये नवीन आलेले आहेत। जर त्यांचं लग्न जरी करायचं ठरलं तर मुलगीवाला पहिला विचारतो तुला पगार किती आहे। त्याला पगार सांगितल्याबरोबर त्याचं जमणारं लग्न होत नाही आणि म्हणून या कर्मचाऱ्याचा अंत न पाहता आगामी 17 तारखेला जो होऊ घातलेला संप आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तर घेतल्याशिवाय सोडणार नाही तर रस्त्यावर उतरल्याशिवाय आपण सोडणार नाही असा निर्धार करून आज सर्व कर्मचारी आपल्याकडे आशेने पाहत आहेत। आणि म्हणून आगामी काळामध्ये जे संपाचा हत्यार आपण उपसलेला आहे हे हत्यार म्यान न करता पुढे कसं जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या पत्रामध्ये जास्तीत जास्त कसं काढून घेता येईल यासाठी आपण प्रयत्न राहाल। ताटे साहेब आपला जास्त वेळ घेत नाही। आपण या कामगार चळवळीमध्ये गेले 40 वर्ष ही सेवा करीतात आणि म्हणून या सेवेच्या माध्यमातून या कर्मचाऱ्याचा जो आपल्यावर विश्वास आहे या विश्वास संपन्न कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करावे। एवढे बोलतो 2 शब्द। बातमी नंबर 3। आज दिनांक 5/10/17 रोजी महर्षी वाल्मिकी जयंती मिरवणूक सोहळा व भंडाराचा कार्यक्रम श्रीमती बानुताई शिरसाट या अध्यक्ष वाल्मिकी जयंती उत्सव
16 नगाव वारी या ठिकाणी प्रतिमेचे पूजन माननीय ज्योती पावरा व त्यांच्या सहकारी व वनाताई शिरसाट यांनी पूजन व आरती करून भंडाऱ्याचे नैवेद्य दाखवून भंडारा वाटप केले आणि 5 वाजेनंतर मिरवणूक निघून संपूर्ण कदमवाडी नगर फॉरेस्ट कॉलनी व आजूबाजूच्या कॉलनीमध्ये या मिरवणुकीचे स्वागत करून मिरवणूक सर्व सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष कदम बाबा बांडे, प्रतिमा पूजन ज्योती पावरा यांनी केली। युवराज आबा करणका, श्यामकांत सनेर व अनेक मान्यवर या मिरवणुकीस हजर। बांधव खूप मोठ्या संख्येने राहत असतात, तर आमच्या वाल्मिकी ऋषीच्या ओंचे आम्ही कोळी समाज आहोत, तर आम्ही दरवर्षी छोट्या खाणी कार्यक्रम येडावाकडा करून मोकळं होतो आणि तेच नाही तर इथं सर्व जाती धर्माचे सर्व माझ्या मैत्रिणी महिला वाल्मिकीच्या खूप जय जयकार करता आणि त्या निमित्ताने खूप मोठी संख्या इथं उपस्थित असते। आता 4-5 ला आमची मिरवणूक नगाव वारी फॉरेस्ट कॉलनी अशी आम्ही फिरून घरी आम्ही रॅली समाप्त करीत असतो। जय वाल्मिकी। वानुताई शिरसाट यांच्याकडे वाल्मिकी जयंती ताई म्हणजे छान पद्धतीने दरवर्षी ताई साजरा करत असतात आणि ताईंची ही तळमळ असते की सर्व आपले राजकीय क्षेत्रातले सर्व पक्षीय त्यांना सर्वांना ते आमंत्रित करतात आणि हा जो वाल्मिकींचं त्यांचं जे आहे ते वाल्मिकी त्यांच्यासाठीच नसून आपल्या सर्वांसाठी त्यांनी खूप छान रामायण लिहिली, म्हणून आम्ही सर्व वाल्मिकींना नमस्कार।